Hello friends, it's story time. The witty stories of Akbar and Birbal. Story name is The Hair Dye. The Hair Dye. One day, Akbar said to Birbal, I have often observed that people who have words like van, ban, suffix to their names are very quarrelsome by nature, like Gadivan, Kochwan, Darban, etc. Hearing this, Birbal replied, Yes, you are right, Meherban. The emperor's face reddened with anger to hear Birbal's reply. Some time later, another incident occurred. Owing to old age, the emperor's hair had started graying. Therefore, the emperor dyed his grey hair in black color. One day, during a casual conversation, the emperor asked Birbal, Will this dyeing show an adverse effect on my head? Birbal said, Maharaj, one who dyes his hair doesn't have a head at all. How is it possible? How is it possible for an old man to turn young again? The emperor was embarrassed, and from then onward, he never dyed his hair. C. Emperor dyed his hair with the brush, and Birbal saying to the Akbar. तर आता आपण ही गोष्ट मराठी मध्ये पाहूया. या स्टोरीचा अर्थ मराठीमध्ये. वन डे अकबर सेड टू बिरबल. एके दिवशी अकबर बिरबलला म्हणाला. त्या अगोदर गोष्टीचे नाव मराठीमध्ये काय असणार? दी हेअर डाय, केसाचा रंग. ठीक आहे. एके दिवशी अकबर बिरबलाला म्हणाला, I have often observed that people who have words like van, ban, suffix to their names are very quarrelsome by nature, like Gadivan, Kochwan, Darban, etc. तर म्हणजे मी अनेकदा पाहिलं आहे की ज्या लोकांच्या नावामध्ये वान, बान असं सफिक्स असा प्रत्यय लागलेला असतो ते लोक स्वभावाने फार भांडखोर असतात. जसे की गाडीवान, कोचवान, मेहरबान, दरबान अशा पद्धतीने इत्यादी. मग हे ऐकून बिरबलाने उत्तर दिले. बिरबल रिप्लाइड. काय उत्तर दिले? येस, यू आर राईट मेहरबान. हो, तुमचे बरोबर आहे. मग बिरबलाचे हे उत्तर ऐकून बादशहाचा चेहरा रागाने लाल झाला. एंगर टू हिअर बिरबल्स रिप्लाय. पहा, का लाल झाला? बिरबलाने उत्तर देताना महाराजांना काय बोलले? येस, यू आर राईट मेहरबान. कारण राजाच्या नावा मागे सुद्धा कोणता प्रत्यय आला? BAN, बॅन, मेहरबान. त्यामुळे राजा सुद्धा हे उत्तर ऐकून त्या बादशहाचा चेहरा, अकबराचा चेहरा रागाने लाल झाला. मग
काही वेळाने दुसरी घटना घडली. सम टाइम लेटर अनादर इन्सिडेंट ऑकर. मग काय घटना घडली तर म्हातारपणामुळे राजाचे सम्राटाचे केस पांढरे होऊ लागले होते. त्यामुळे महाराज त्यांचे केस पांढरे झाले. त्याला काळा रंग देत होता, म्हणजे हेअर डाय लावत होते महाराज, जसं आपण काळी मेहंदी लावतो, हो की नाही. Owing to old age, the emperor hair had started graying. Therefore, the emperor dyed his gray hair in black color. Okay. Then, one day during a casual conversation, एके दिवशी सहज संभाषण करत असताना, बोलत असताना महाराजाने विचारले. एम्परर आस्क्ड, बिरबल, या रंगाचा माझ्या डोक्यावर काही विपरीत परिणाम होईल का? विल दिस डाइंग शो अन ॲडव्हर्स इफेक्ट ऑन माय हेड? माझ्या डोक्यावर काही विपरीत परिणाम होईल का बिरबल? मग बिरबल काय म्हणाला? बिरबल सेड, महाराज, one who dyes his hair doesn't have a head at all. महाराज, केस रंगवणाऱ्यांना डोकेच नसते, अजिबात डोके नसते. मग म्हातारा माणूस पुन्हा केस रंगवल्यामुळे तरुण होणे शक्य आहे का? हाऊ इज इट पॉसिबल फॉर अन ओल्ड मॅन टू टर्न यंग अगेन? असं बिरबलाने उत्तर दिले. केस रंगवल्यामुळे कोणी म्हातारा माणूस तरुण होईल का? की आपले पांढरे केस आहेत, मग आपण त्याला काळे बनवूया. मग हे बिरबलाचे उत्तर ऐकल्यावर महाराजाला, सम्राटाला, अकबर राजाला लाज वाटली. तो लाजला. द एम्परर वॉज एम्बॅरेस्ड अँड फ्रॉम देन ऑनवर्ड, आणि तेव्हापासून तिथून पुढे त्याने कधीही केस रंगवले नाहीत. ही नेव्हर डायड हिज हेअर. अशा प्रकारे बिरबलाने चतुराईने अकबर बादशहाला उत्तर दिले आणि आपली चूकही समजावून सांगितली, हो की नाही. पहा काय म्हणत होता बिरबल. ज्या नावाच्या मागे बॅन असतात ती लोक कसे असतात? भांडखोर असतात. तर इथून पुढे काय झाले ते मी तुम्हाला या इंग्रजी गोष्टीचा मराठीमध्ये अर्थ सांगितला. गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.